नमस्कार मित्रांनो, जावली कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपलं मी सूर्यकांत जोशी स्वागत करतो. मित्रांनो, वैशाख महिना जवळ आलेला आहे आणि वैशाख महिन्यामध्ये बदलत्या ग्रहस्थितीचा प्रभाव कर्क राशीच्या लोकांच्या जीवनावर काय पडणार आहे, त्यांचं करिअर कसं असेल, त्यांच्या नोकरीमध्ये काही अडचणी येणार आहेत का, नोकरीमध्ये काही लाभ येणार आहेत का, बढतीचे योग आहेत का, ते केव्हा आहेत, त्याच्यानंतर त्यांचं वैवाहिक जीवन कसं असेल, कौटुंबिक जीवन कसं असेल, जे विवाह इच्छुक तरुण तरुणी आहेत त्यांना कसा योग आहे या महिन्यामध्ये, आणि काही अडचणी असतील तर त्याच्यावरचे उपाय काय आहेत हे आपण आज पाहूया. मित्रांनो, राशीचक्रातली चौथी रास कर्क राशी आहे. या राशीचा स्वामी आहे चंद्र. आता चंद्राची शीतलता आणि चंद्राची प्रसन्नता या राशीच्या लोकांमध्ये असते आणि हे लोक अतिशय संवेदनशील असे असतात. करिअरच्या बाबतीत मध्ये वैशाख महिना जो आहे तर यांना करिअरच्या संधी या महिन्यामध्ये चांगल्या आहेत, बढतीचे योग आहेत. जर नोकरीत काही बदल करणार असतील तर त्यांनी साधारणतः मे महिन्याच्या सुरुवातीला जर बदल केला तर त्यांना ते शक्य आहे. व्यवसाय करणाऱ्यांनी थोडीशी सावधानता बाळगा. आणि जर व्यवसाय भागीदारीत असेल तर तुम्ही हिशोब क्लिअर ठेवा, व्यवहारात पारदर्शकता ठेवा आणि गुंतवणूक मात्र या महिन्यामध्ये फार जपून करावी लागेल. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तुम्ही गुंतवणूक करू शकता. आर्थिक स्थितीच्या बाबतीत वैशाख महिना हा कर्क राशीच्या लोकांना मध्यम असणार आहे, परंतु अडचण येणार नाही. त्यांच्या कामापुरते त्यांना पैसे मिळणार आहेत, परंतु खर्च त्यांचा धार्मिक कार्य असेल किंवा घराची दुरुस्ती असेल अशा प्रकारचा खर्च वाढणार आहे. त्याच्यामुळे थोडीशी ओढाताण होईल, परंतु योग्य नियोजन केलं तर त्यातनं त्यांना मार्ग सापडणार आहे. जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणार असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन करा. अनावश्यक खर्च टाळले तर फारशी ओढाताण होणार नाही आहे. कर्क राशीच्या लोकांचं कौटुंबिक जीवन आहे ते आनंदामध्ये राहणार आहे आणि जोडीदाराबरोबरचे संबंध अधिक दृढ होतील. जे विवाह इच्छुक तरुण तरुणी आहेत त्यांचा विवाह या कालावधीमध्ये जमू शकेल असा हा कालावधी अतिशय सुंदर आहे. नातेवाईकांशी बोलताना थोडंसं आपल्या बोलण्यावरती नियंत्रण ठेवा. गैरसमज होणार नाहीत, वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्या. आरोग्याच्या दृष्टीने कर्क राशीच्या लोकांना हा महिना थोडासा अडचणीचा आहे. उष्णतेचे आजार किंवा पोटाचे विकार जाणवण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं उन्हातमध्ये जाणं टाळा आणि खाण्यापिण्याच्या सवयीवरती थोडंसं लक्ष द्या. योग्य आहार विहार, व्यायाम, प्राणायाम, योगासनं वगैरे करा. जप करा जेणेकरून मनाला शांती मिळेल. जर आपल्याला काही अडचणी संभव वाटत असतील तर सोमवारी महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करा. ओम नमः शिवायचा जप करत 108 बिल्वपत्र व्हा, जेणेकरून शंभू महादेवाची कृपा आपल्याला होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कडक उन्हाळा आहे. कर्क राशीच्या लोकांनी जर आपल्याला ज्या ज्या ठिकाणी पाणवठे तयार करणं शक्य आहे, मग घराचं टेरेस असेल, आपली बाल्कनी असेल किंवा शेत असेल, अंगण असेल, ज्या ठिकाणी तुम्हाला पाणवठा तयार करता येईल त्या ठिकाणी पाणवठा तयार करा, जेणेकरून मुके प्राणी, पशु पक्षी यांना तहानलेल्या जीवांना ते पाणी मिळेल आणि त्याचं पुण्य तुम्हाला नक्की मिळेल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर आपल्याला आपले जन्मकुंडलीनुसार राशी भविष्य पाहायचं असेल तर 94 21 21 44 50 या मोबाईल नंबरवर संपर्क साधा. आणि आमचा पत्ता आहे आमच्या ऑफिसचा गुरुकृपा ज्योतिष कार्यालय, कुडाळ, तालुका जावली, जिल्हा सातारा.